नगरच्या राजकारणात केडगावला पहिल्यापासून महत्त्व आहे. केडगावचा उपनगर म्हणून समावेश होण्यापूर्वीही नगरच्या राजकारणात त्याचा दबदबा होताच. नगर शहराच्या राजकारणात भानुदास कोतकर व त्यांचे पुत्र संदीप कोतकर यांचा प्रभाव अजूनही कायम आहे. काँग्रेस त्यानंतर भाजप समर्थक राहिलेले कोतकर कुटुंब आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा चर्चेत आले आहे. आगामी निवडणुकीत कोतकर कुणासोबत जातात यावर मनपाचे गणित अवलंबून राहणार आहे. एका अर्थाने विखे हे कोतकर, जगताप व कर्डिले या नातलगांची यशस्वी मोठ बांधतील असे हे सांगितले जात आहे. दुसरीकडे कोतकर व त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतल्यास मनपाची गणिते बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कोतकरांचं नेमकं काय चाललंय, कोतकर नेमकं काय करू शकतात, कोतकरांचं महत्व किती, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 2018 साली झालेल्या अहिल्यानगर मनपा निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. शिवसेनेने 24 जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 18, भाजपने 14, काँग्रेसने 5 तर बसपाने 4 जागा जिंकल्या होत्या. परंतु या आकड्यांच्या खेळातही विखे जगतापांनी संधी साधली. आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देत भाजपचा महापौर केला. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात जगतापांना यश आले. जगताप, कर्डिले व कोतकर या सगळ्या सोयऱ्यांभोवती गेल्या 15-20 वर्षांपासून नगरचे राजकारण फिरते. हे तिघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी नगरच्या राजकारणासाठी हे तिघेही एकत्र येतात असा इतिहास राहिला आहे. 2006 साली संदीप कोतकर हे पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर पुढच्या 2.5 वर्षात ते महापौरही झाले. त्यांच्या पत्नी सुवर्णा याही काँग्रेसकडून उपमहापौर होत्या. साहजिकच नगरच्या राजकारणात कोतकर कुटुंबाचा कायम दबदबा राहिला. 2008 साली महापौर झाल्यावर कोतकरांनी केडगावचा पाणी प्रश्न सोडला. याशिवाय केडगावचे रस्ते, वीज या प्रश्नांनाही प्राधान्य दिले. कोतकरांच्या महापौर पदाच्या काळात नगर शहरासह उपनगरांसाठी अनेक विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे संदीप कोतकर यांची महापौर पदाची कारकीर्द अनेकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर खून खटल्यात तुरुंगात गेल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून कोतकर कुटुंब राजकारणापासून अलिप्त राहिले. परंतु केडगावातील 8 व शहरातील अनेक नगरसेवकांवर त्यांचा प्रभाव कायम राहिला. 1/3 नगरसेवक आजही कोतकरांना मानणारे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नगरच्या प्रत्येक निवडणुकीत कोतकरांच्या भूमिकेला महत्त्व राहिले आहे. कोतकर हे तसे काँग्रेसचे कार्यकर्ते, परंतु गेल्या काही दिवसांपासून ते महायुतीकडे वळल्याचे अनेकदा दिसले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेमती उपबाजार समितीला भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले. हा कार्यक्रम त्यांचे व्याही भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून झाला. यावेळी विखे कुटुंबही उपस्थित होते. तेव्हापासून कोतकर कुटुंबाची भाजपसोबत सलगी वाढल्याचे सांगितले जाते. आमदार संग्राम जगताप कुटुंबानेही या कार्यक्रमासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. सध्या जगताप व कोतकर कुटुंबात कटुता असल्याचे सांगितले जात असले तरी विखेंच्या मध्यस्थीने हे दोन्ही कुटुंब आगामी काळात एकत्र राहील असे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोतकर कुटुंबाने आपली सगळी ताकद सुजय विखे यांच्या पाठीशी लावली होती. त्यांनी विखेंना गेल्या वेळी केडगावातून सुमारे 4000चे लीड मिळवून दिले होते. केडगाव हा भानुदास कोतकर यांचा बालेकिल्ला आहे. नवीन प्रभाग रचनेत केडगाव मधील अनेक प्रभागांची मोडतोड झाली, परंतु या नव्या प्रभागात जो भाग नव्याने जोडण्यात आला तो महायुतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. म्हणजे जगताप किंवा विखेंचे कार्यकर्ते त्या भागात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. खून खटला व जिल्हा बंदीमुळे कोतकर कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना निवडणुकीला सामोरे जाता येईल का हा प्रश्न आहे. परंतु तरीही कोतकर कुटुंबातील इतर सदस्यांना नगरसेवक किंवा थेट महापौर होता येईल अशी ही गणिते मांडली जाऊ लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोतकरांनी विखेंना मदत करण्याच्या बदल्यात महानगरपालिकेचा शब्द घेतला होता का हेही पाहावे लागणार आहे. दुसरीकडे जगताप कुटुंबात आमदारकी असल्यामुळे कोतकर कुटुंबाला महानगरपालिकेत मोठी संधी देण्याची खेळही विखेंकडून ऐन वेळी खेळता येऊ शकते असेही सांगितले जात आहे. भानुदास कोतकर हे सध्या शहरात आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीसाठी कोतकर कुटुंबाला बेरजेच्या राजकारणात चांगलेच महत्त्व आले आहे. महाविकास आघाडीकडूनही कोतकरांना चाचपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मनपा निवडणुकीसाठी भानुदास कोतकर यांनी अद्याप कोणतेही पत्ते ओपन केले नसले तरी महायुती व महाविकास आघाडी असे दोन्ही दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याच्या चर्चा आहेत. भानुदास कोतकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक राहिले आहेत. परंतु गेल्या निवडणुकीत त्यांनी विखेंचा प्रचार केला. त्यामुळे आता कोतकर कुणाच्या बाजूने जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, नगरचा महापौर कोतकरांच्या हातात आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.